ओबीसी मी राहुल फड, राहणार खादगाव, तालुका गंगाखेड, एक ओबीसीचा प्रामाणिक आणि कट्टर कार्यकर्ता आहे. तुम्हाला एक 22 सेकंदाची क्लिप दाखवतो, याला पाहायला. आजी दादा देत नसतात आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाही. मग तर आता लई होणार. मग ते बेरजीच्याच बाहेर चाललं. मग यांच्या नियती मग मराठ्याचा वाटा गेला वाजविलाच. आणि आरक्षण तर आता ओबीसीतूनच घेणार आहे. मी सोडतच नाही. काय करायचं कर म्हणा देवेंद्र फडणवीसला, आणि बघूच तू कसं देत नाही ते आरक्षण. ज्या व्यक्तीला आरक्षणाची व्याख्या माहित नाही, ज्या व्यक्तीला रिझर्वेशन शब्दाची स्पेलिंग काढता येत नाही, हा व्यक्ती आज भारतीय राज्यघटना संविधानाची पायमल्ली करून झुंडशाही मार्गाने ओबीसीत घुसण्याचा प्रयत्न करतो. हा आपला महाराष्ट्र सुसंस्कृत संतांचा, क्रांतिकारकांचा महाराष्ट्र. ह्या महाराष्ट्राचे सुसंस्कृत जबाबदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एकरी भाषेत हा जरांगे बोलतो. घेणार तर ओबीसीतूनच घेणार म्हणतो. आता राणे साहेब असतील, आपले विखे पाटील असतील, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, असे काही विज्ञान विचाराचे माणसं समजा राजसाहेब ठाकरे असतील, हे सर्व म्हणतात की आरक्षण भेटत नाही. तरी सुद्धा हा म्हणतो मी घेणार तर आरक्षण, ओबीसीतूनच आरक्षण घेणार. ओबीसीचं आरक्षण काही ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही. कारण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान लिहित होते, त्यावेळेस बाबासाहेबांनी 340वी कलम ही समस्त ओबीसी साठी, भारत देशातल्या ओबीसी लिहिली. आज इथला ओबीसी म्हणजे काही एक जात नसून आज ओबीसी मध्ये सरासरी 450 ते 400 जाती आहेत. अनेक जातीचे अजून सुद्धा राशन कार्डला नाव नाही. अनेक जातीचे अजून सुद्धा आधार कार्ड तयार नाही. आणि अजून अनेक जाती अशा आहेत की त्या भटकंती करतात आणि आपला उदरनिर्वाह भागवितात. आज रायंदर समाज हा गावोगावी जाईल, आपली थोडीफार करमणूक आपल्या पोटाची उपजी भागवितो. असे अनेक समाज आहेत. धनगर समाज आज मेंढ्या राखतो. आज वंजारी समाज ऊस तोडायला जातो. आज बांजारी समाज ऊस तोडायला जातो. आज माळी समाज फुलं विकतो. असा एकदम अल्पभूधारक आणि ज्या समाजाला जमीनच नाही असा समाज आपल्या कष्टाच्या जीवावर, आपल्या अकलीच्या ताकदीच्या जीवावर तुम्हाला कुठं तर आजच्या काळामध्ये नोकरीमध्ये दिसत आहे. आणि अशा सर्वसामान्य पोरांचं अस्तित्व हा जरांगे नामक व्यक्ती संपण्यासाठी निघालेला आहे. घेणार तर ओबीसीतूनच घेणार, नाही तर मराठी लय देणार. अरे आम्ही काही ओबीसीने काही बांगड्या भरल्या काय? जरांगे पाटील, तू ज्या भाषेत बोलतील त्या भाषेत उत्तर देण्याची ताकद इथल्या ओबीसीच्या प्रत्येक युवकामध्ये आहे. आणि चौथी नापास तुम्ही आणि डायरेक्ट देशाच्या प्रधानमंत्र्याला, ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एकरी भाषेत बोलता. आज आपला हिंदू धर्माचा पवित्र असा सण म्हणजे गणेश उत्सव पूर्ण आपल्या भारत देशात साजरा होत असताना, विशेष करून आपल्या मुंबईमध्ये लालबागचा राजा असेल, सिद्धिविनायक असेल, चिंचपोकळीचा गणपती असेल, टिटवाळ्याचा गणपती असेल, हा गणपती बघण्यासाठी आपल्या हिंदुस्थानमधून आपले हिंदू बांधव मुंबईत येतात. आणि इथल्या मुंबईला वेठी धरण्याचं काम हा जरांगे करीत असेल. माझी शासनाला सुद्धा विनंती आहे ह्या जरांग्याच्या मुसक्यावर, ह्याला आता मोकाट सोडू नका. कारण ह्याचं आता भरपूर अटी झालं. आता सन्माननीय सरकारने याला दिलं 10% दिली, तरी पण हा नाकारतोय. जिथं घटनेत तरतूदच नाही आरक्षणाची आणि झुंडशाही करतो, लोक जमितो, एकरी भाषेत बोलतो, घेणार तर आरक्षण घेणारच. म्हणजे एका प्रकारचा हा शासनावर दबाव टाकीत आहे. आता आम्ही 18 पगड जातीचे, 18 हलुतेदार, 12 बडुतेदार समाज असलेला ओबीसी समाज, पीजीएनटी, एनटी, हा मी इतक्यातच थोडं पांगलेलो होतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी काँग्रेसच्या विचाराचा होता, कोणी राष्ट्रवादीचा होता, कोणी शिवसेनेचा होता, कोणी बीजेपीचा होता. ओबीसीनं पक्ष बघितला नाही. पण ओबीसीचं मतदान, लोकसभेचं मतदान झालं की जरांगे फॅक्टर चालला. जरांगे फॅक्टर चालला. मग पाला मधला आमचा घिसली बांधव असेल, आमचा दगड फोडणारा वडार समाज असेल,
आमचा वंजारी समाज असेल, आमचा धनगर समाज असेल, आमचा रामोशी समाज असेल, आमचा गोसाई समाज असेल, आम्ही फक्त आमच्या मनात ठेवलं आणि विधानसभेला ओबीसीची काय ताकद आहे ही जरांगे पाटलाला आम्ही दाखवून दिलेली आहे. इथल्या शासनाला सुद्धा ओबीसीची ताकद कळाली, कारण आम्ही या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आम्ही 52% आहोत. आज आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, आमचा मोरक्या प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके साहेब, ऍडव्होकेट मंगेशजी ससाने साहेब, नवनाथाबा वाघमारे हे आमच्यासाठी लढत आहेत. आणि जरांगे जर तू असा जर हुकुमशाही पद्धतीने बोलत असलात, आम्ही या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून यांच्या सोबत राहून आम्ही ओबीसीसाठी प्रामाणिक काम करू आणि वेळ पडली तर आम्ही आमचं बलिदान देऊ, एवढं सांगू. कारण अब कुठवर्ग बसायचं ओबीसीनं, तोडेंगे फोडेंगे मारेंगे. आणि माझी मराठा समाजाला एक विनंती आहे की माझे काही तुम्ही दुश्मन ना, आमचे तुम्ही मोठे भाऊ आहो, पण एवढं शासन सांगतंय किंवा 10% घ्या 10% घ्या, जिथं तुमचं ओबीसीत येऊ शकत नाही तुम्ही, आणि ओबीसीत जर तुम्ही यायचं म्हणलं, आज जरांगेच म्हणत होता की हैदराबाद गॅजेट लागू करा, बॉम्बे गॅजेट लागू करा, सातारा गॅजेट लागू करा, जी आता उपसमिती शासनाने निवडली. त्या उपसमितीमध्ये स्पेशल सांगितलेलं आहे की ह्या गॅजेटमध्ये मराठा समाजाच्या कोणी म्हणून नोंदीच नाही. त्या समितीला हा जरांगे चॅलेंज करतो. आज नितेश राणे काय बोलली की समजा सगळा मराठा समाज त्याच्या विरोधामध्ये. माझी मराठा समाजाला विनंती आहे, अरे चौथी नापास ह्याच्या नादी लागून तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना 10% दिलेला आहे. आम्हाला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्रामध्ये एक सुशिक्षित आणि चांगले मुख्यमंत्री आहेत, ते नक्कीच तुमचं आरक्षण टिकणारच असं हे 10% त्यांनी दिलेलं आहे, ते प्रयत्न करतील. आणि माझी सुद्धा नम्र विनंती आहे की आम्ही सर्वसामान्य पोट भरणारी माणसं आहोत. आज मराठा समाज बघितलं तर तुरळक ठिकाणी तुम्हाला दिसतं डोंगरामध्ये बसलेला. आज मराठा समाज कुठं आहे तर सुपीक जमिनीत बसलेला आहे. जिथं कॅनोन गेलेला, जिथं पाट गेलेला, जिथं नदी गेलेल्या, जिथं गोदावरी गेलेली आहे, यमुना गेलेली आहे, अशा सुपीक जमिनीत मराठा समाज बसलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही जर उन्हाळ्यामध्ये जर कुठं निघालो तर त्या भागात गेल्यास वाटतं की काय या लोकांचं सुख आहे. आमच्या इकडे डोंगरात कधी येऊन बघा, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उभाट सुद्धा टाकू वाटायचं नाही. तुमचं 12 महिने पीक निघतंय, तुमचे हळद निघते, तुमचा ऊस निघते, तुमचा कापूस निघते, तुमचं काय एक निघत नाही. अशा सुपीक ठिकाणी असून सुद्धा तुम्हाला ओबीसीत का घुसायचं? कारण ओबीसी मध्ये एखादी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका ही ओबीसीला सुटते. आणि त्या तिच्या पोटातून ओबीसीचा माणूस तिथला सदस्य, तिथला सरपंच, तिथला जिल्हा परिषदचा अध्यक्ष, नगरपालिकेचा अध्यक्ष होतो. जिथं ओपनला जागा सुटली तिथं ओबीसीचा माणूस कधी झालाच नाही. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमधले जर 2 अध्यक्ष सोडले, एक परभणीचे आणि दुसरे नाशिकचे सुहास कांदे आणि परभणीचे नागरे साहेब, तर इथून माग सरासरी सर्व अध्यक्ष मराठा समाजाचे. डीसीसी बँकेमध्ये टोटल कर्मचारी मराठा समाजाचे, कारखानदारीमध्ये सर्व कर्मचारी मराठा समाजाचे. आता कुठं तर आमचे कर्मचारी तुम्हाला पोलीस स्टेशनला, कुठं तर नगरपालिकेत, कुठं जिल्हा परिषदेला दिसाले. आणि हे तुमच्या पोटामध्ये आमच्याविषयी जे पोटसूळ उठलेलं आहे, म्हणून तुम्हाला जे पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे असा जे तुमचा आटाह चालू आहे. आम्ही सुद्धा तुम्हाला यायचंच म्हणल्यास आम्ही सुद्धा काय बसणारे नाहो. कारण जरांगे तुला जशास तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये, पण आम्ही संविधानाचे पाईक आहोत. आमचे सन्माननीय नेते सर्व संविधानाची भाषा बोलणारे, आम्ही संविधानाचा आदर करणारे माणसं आहोत. अहो, जरांगे पाटलाच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला 2 वर्ष दिसतोय. एकतर कोण छत्रपती तुझ्या अंगात तोड दे बाबा. ज्या माणसानं 18 पगड जातीला न्याय दिला, ज्या माणसानं 12 बलुतेदारांना न्याय दिला, इथल्या स्त्रीला आई म्हणलं, तुझ्यावर कोणी स्त्री बोलले की तू तिला कमराखाली भाषा बोलालास. सन्माननीय मुख्यमंत्र्याच्या आईविषयी तू बोलालास. स्वतःला तू काय छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा समजा का तू काय? तुला सांगतो जरांगे, तुझी ही वळवळ आता तू बंद कर. उगा तू आमच्या राज्याची राजधानी मुंबईला वेटीस धरू नको, तिथल्या सर्व गणपती प्रेमीला वेटीस धरू नको. जे सरकार म्हणते ते ऐक, दिलेला 10% गुन्हा घ्या. वाटलं तर अजून कुठून 20% भेट असलं त्यासाठी प्रयत्न करा, पण ओबीसीतून तुम्हाला आरक्षण आम्ही अजिबात भेटू देणार नाही. त्यासाठी आमचं जरी बलिदान दिलं, आमचं समजा आम्ही शहीद तरी झालो आमच्या ह्या चळवळीमध्ये, आम्ही तयार आहोत. आम्ही सुद्धा आता आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवूनच जरांगे तुझ्या बरोबर आता आम्ही खेटा येईल.
आता आमचं सुद्धा आता सन्माननीय लक्ष्मण हाके साहेब आता आम्हाला काहीतरी आदेश देतील, आबा असतील आमचे, टीपी सर असतील, नामदार भुजबळ साहेब असतील. कारण आमचे सुद्धा नेते मंडळी आता बसणारी नाही. कारण तुझी ती कमरखाली भाषा, एकरी भाषा, बघतो, हे करतो, ते करतो, ह्या दादाला घातलं, ह्या दादीला घातलं, या वाघाला अडकिलं, त्या वाघीला अडकिलं. तुला काय आमचे ओबीसी एवढे नजरेत जर खुपसत असले तर तू एखादी चष्मा ले बाबा असा, तुला फक्त मराठा दिसाव. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी तू ते पुतळा घेऊ नको तू साईडला. हा महान राजा ज्या राजाची माती अब्राहम लिंकनची आई म्हणली होती की तुम्ही हिंदुस्थानला चालले, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये थोडी मला माती आणा. ह्या राजाचे इतवर विचार ह्या जगामध्ये पसरलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 पगड जातीला, महाराष्ट्राला, भारताला सर्वांना न्याय दिला संविधानाच्या अंतर्गत. अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा 7 समुद्रापलीकडे गायला. आणि रशिया जाऊन सांगितलं मी कुठून आलोय, छत्रपती शिवाजी महाराजाच्या भूमीतून आलोय म्हणून सांगितलं. राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाची तरतूद केली. हे सर्व तुझ्या मुरी तू आता जरा की छोटे करलास. कुठं तर इथल्या महापुरुषाचा आदर कर, इथल्या सन्माननीय सर्व नेते मंडळीचा आदर कर. आपली उंची ही तुझ्या जे नाकात वारं शिरलं थोडं साईडला काढ आणि तुझ्या परीनं तू लढ. पण आमचं वैयक्तिक म्हणणं आहे की ओबीसीतून आरक्षणासाठी लढू नको. आणि जर लढलास आणि एकेरी भाषेत बोललास, तुला सुद्धा आम्ही जशास तसं बोलू, जशास तसं उत्तर देऊ. एवढं बोलतो, थांबतो. जय ओबीसी.